नमस्कार. आज आपण हॉटेलसारखी चविष्ट मटण करी बनवणार आहोत. मटण करी बनवण्यासाठी इथे मी 600 ग्रॅम मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचे व अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये टाकायची. हळद आणि मीठ मटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे व मटण आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी 10 मिनिटे ठेवायचे आहे. मटण मॅरिनेट होईपर्यंत लसूण खोबरे बारीक करून घ्यायचे. इथे मी अर्धी वाटी खोबरे व 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. व नंतर गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल ओतायचे व त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेले अर्धी वाटी लसूण खोबरे टाकायचे आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. सोनेरी रंग येईपर्यंत लसूण खोबरे परतून घ्यायचे आहे. इथे आपले लसूण खोबरे सोनेरी रंगावरती परतून झालेले आहे. नंतर त्याच्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले मटण टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व मटण आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती परतून घ्यायचे आहे. मटण परतत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि 1 ते 2 वेळेस हलवून घ्यायचे आहे म्हणजे ते खाली चिटकणार नाही. इथे साधारणतः 4 ते 5 मिनिटे झालेली असतील. मी मटण परतून घेतलेले आहे. मटणाला पाणी देखील सुटलेले आहे व नंतर कुकरवरती एक ताट ठेवायचे आहे व त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतायचे आहे. ताटामधील पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ते कुकरमध्ये ओतून घ्यायचे आहे. पाणी ओतल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचे व नंतर कुकरचे झाकण लावून घ्यायचे आणि आपल्याला मध्यम गॅसवरती 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 7 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेल्यावर आपल्याला कुकरचे झाकण काढून घ्यायचे आहे आणि एक वेळेस मटण मिक्स करून घ्यायचे. मटण शिजले का ते चेक करून घ्यायचे. नंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचा व त्याच्यामध्ये थोडे तेल ओतायचे आणि 2 मध्यम आकाराचे कट केलेले कांदे त्याच्यामध्ये टाकायचे. कांदा आपल्याला एक वेळेस हलवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 9 ते 10 लसूण पाकळ्या व 1 ते 2 इंच अद्रकचा तुकडा कट करून टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे व कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा लसूण अद्रक परतून झालेली आहे. नंतर त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कट केलेला टोमॅटो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा टोमॅटो छान असे परतून झालेले आहे. नंतर ते काढून एका ताटामध्ये ठेवायचे व नंतर त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल ओतायचे आणि खडे मसाले टाकायचे. खड्या मसाल्यामध्ये मी इथे 5 काळी मिरी, 4 लवंग, 2 छोटी वेलची, 1 मोठी वेलची घेतलेली आहे व 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. खडे मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे व अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा कट केलेला कांदा टाकायचा. कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा परतायला चालू आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून घेतलेले कांदा टोमॅटो लसूण अद्रक टाकायचे व त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची व नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा डाळे टाकायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तयार केलेले वाटण कांद्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे व वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. वाटण छान असे परतून घ्यायचे म्हणजे मटण करी छान चविष्ट बनते व नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत. इथे मी एका प्लेटमध्ये 2 चमचे घरगुती काळा मसाला, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट व 1 चमचा मटण मसाला घेतलेला आहे. हे मसाले वाटणामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलेले होते त्याच्यातील थोडासा रस्सा त्याच्यामध्ये ओतायचा आणि मिक्स करून घ्यायचे व अजून 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. कमी गॅसवरती मसाले आणि वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. इथे आपले मसाले आणि वाटण छान असे परतून झालेले आहे व त्याला कढणी तेल देखील सुटायला लागलेले आहे व नंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले मटण टाकायचे. मटण वाटणामध्ये टाकून झाल्यानंतर ते एक वेळेस मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचे. मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतले व नंतर त्याच्यामध्ये ते पाणी ओतले आणि मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले. मीठ टाकल्यानंतर कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटांसाठी मटण करी शिजवून घ्यायची म्हणजे मटण करीला छान अशी तरी येते. मटण करी शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि मटण करी मिक्स करून घ्यायची व गॅस बंद करायचा.
इथे आपली हॉटेलसारखी चविष्ट मटण करी बनवून तयार झालेली आहे। नंतर एका प्लेटमध्ये मटण करी सर्व करून घ्यायची। ही मटण करी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत कशासोबतही खाल्ली तरी छानच लागते। इथे आपली मटण करी सर्व करून झालेली आहे। मटण करीला छान तरी देखील आलेली आहे। अगदी हॉटेलमध्ये भेटते तशाच पद्धतीने मटण करी आज आपण घरी बनवलेली आहे। अशा पद्धतीने मटण करी बनवली तर ती खायला खूपच टेस्टी लागते। तर तुम्हाला ही मटण करी आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।